हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत. तर ब्रेकआउट स्टॉकमध्ये फर्स्ट स्टॉक आहे रॅलीज इंडिया. रॅलीज इंडियामध्ये बघा ट्रायंगल पॅटर्न बनलेला आहे. तर आपण इथं सपोर्ट आणि इथं सपोर्ट त्याला आपण लाईन मारलेली आहे. इथं बघा रेजिस्टन्स आणि इथं रेजिस्टन्स आणि इथं मोठा ब्रेकआउट आलेला आहे. तर आपण व्हॉल्यूम बघू शकता. हे बघा व्हॉल्यूम सुद्धा जबरदस्त आलेला आहे. तर फर्स्ट स्टॉक आहे रॅलीज इंडिया आणि हा वन डेचा चार्ट आहे. तर आपण ही जी मोठी कॅन्डल आहे याच्या मिडलला आपण स्टॉप लॉस लावूया आणि इथे रिटेस्ट करायला जर आलं तर पुन्हा आपण हा स्टॉक घेऊ शकतो. तर याचं टार्गेट असणार आहे, आता स्टॉक आहे 287, याचं टार्गेट असणार आहे 350 रुपयापर्यंत. स्टॉकचं नाव आहे रॅलीज इंडिया. सेकंड स्टॉक आहे टाटा केमिकल्स. आता टाटा केमिकल्स मध्ये बघा खूप दिवसांनी मुवमेंट आलेली आहे. तर हा मंथली चार्ट आहे आणि मंथली चार्टवर हे ट्रायंगल पॅटर्न झालेला आहे. इथे बघा इथं सपोर्ट आणि सपोर्ट घेऊन स्टॉक वरती गेला. तर इथं रेजिस्टन्स आणि इथं मोठी कॅन्डल बनलेली आहे. तर याचा सुद्धा आपण चेक करू. तर याचा सुद्धा व्हॉल्यूम हा खूप जास्त वाढलेला आहे. तर हा मंथली चार्ट असल्यामुळे आता स्टॉकचे प्राइस आहे 1314 रुपये. हा स्टॉक 1500 ते 1700 रुपयापर्यंत लॉंग टर्म साठी जाऊ शकतो. तर ही जी कॅन्डल मोठी बनलेली आहे याचा आपण इथं हाफ कॅन्डलला आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो. तर सेकंड स्टॉक आहे टाटा केमिकल्स. थर्ड स्टॉक आहे टाटा पॉवर. टाटा पॉवर मध्ये सुद्धा ट्रायंगल पॅटर्न बनलेला आहे आणि हा वन डेचा चार्ट आहे. इथं सपोर्ट पुन्हा इथं सपोर्ट इथं रेजिस्टन्स आणि इथं एक मोठी कॅन्डल तयार झालेली आहे. टाटा पॉवर मध्ये सुद्धा ब्रेकआउट आलेला इथं आपण बघू शकतो. बघा या कॅन्डलला जबरदस्त असा व्हॉल्यूम आलेला आहे. तर हा सुद्धा वन डेचा चार्ट आहे, याला आपण स्टॉप लॉस लावू शकतो आणि टार्गेट आहे 500 रुपयापर्यंत. फर्स्ट स्टॉक आहे रॅलीज इंडिया, सेकंड स्टॉक आहे टाटा केमिकल, थर्ड स्टॉक आहे टाटा पॉवर. तर अशा प्रकारे आपण 3 स्टॉक आज बघितले. तर या स्टॉक मध्ये माझं कोणत्याही प्रकारचं रिकमेंडेशन नाही, हे फक्त एज्युकेशनल पर्पज साठी आहे. तुम्हाला जर असे एज्युकेशनल व्हिडिओ बघायचे असतील किंवा ब्रेकआउट स्टॉक बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.